चैन से सोना है तो जाग जाओ। आज हम आपको बताने जा रहे हैं एक ऐसी वारदात कि जिसे देखकर आपके भी पैरों तले से हिल जाएंगी जमीन। जी हाँ, हम बात कर रहे हैं अकोला जिले के आलेगांव की, जहां एक बेटे को बेरहमी से उतारा गया है मौत के घाट। तो वहीं उस बेटे की मां ने लगाई है पुलिस प्रशासन से आरोपियों को कड़ी से कड़ी सजा दिलाने की गुहार और फरार आरोपियों को जल्द से जल्द गिरफ्तार करने की मांग। आइए देखते हैं पूरा प्रकरण क्या है। अकोला जिले के आलेगांव में यश हत्याकांड में परिजनों की और लोगों की गिरफ्तारी की मांग। अकोला जिले के पातुर थाना अंतर्गत दर्ज अपराध क्रमांक 329/2026 में मृतक यश गजानन गिरे के परिजनों ने पुलिस को शिकायत पत्र सौंपते हुए दिलीप कालपांडे, स्वरा कालपांडे, कृष्णा गाडगे और सूरज गावंडे की भूमिका की जांच कर तत्काल गिरफ्तारी की मांग की है। शिकायतकर्ता मोहन पाठक ने आरोप लगाया है कि घटना से पहले यश को लगातार फोन और संदेश किए जा रहे थे तथा उसे जान से मारने की धमकियां भी दी गई थी। शिकायत में दावा किया गया है कि 27 अप्रैल को कुछ लोगों ने यश के घर पहुंचकर धमकी दी थी, जबकि घटना से पहले और घटना वाली रात कई संदिग्ध फोन कॉल भी किए गए थे। परिजनों ने पुलिस से कॉल रिकॉर्ड, सीडीआर, मोबाइल डेटा और उपलब्ध ऑडियो रिकॉर्डिंग की फॉरेंसिक जांच कराने की भी मांग की है। साथ ही संबंधित लोगों के वॉयस सैंपल लेकर जांच करने और मामले में निष्पक्ष एवं गहन जांच की मांग की है। पातुर पुलिस मामले की जांच कर रही है। फिलहाल शिकायत में लगाए गए आरोपी की आधिकारिक पुष्टि होना बाकी है। 1 2 3 माझं नाव नैना गजानन गिरे आहे। माझा मुलगा यश गजानन गिरे याला कट रचून मारण्यात आलं आहे। याचे 3 आरोपी पकडले आहेत। अजून 3 आरोपी बाहेर फिरत आहेत। त्यांना तुम्ही का पकडत नाही आहे? मला माझ्या मुलाला पकडून द्यायचं आहे। माझ्या मुलाला न्याय पाहिजे। माझा मुलगा फिरत आहे। माझ्या मुलाला न्याय द्या। माझा मुलगा आज घरी नाही आला। माझ्या मुलाला न्याय द्या तुम्ही। माझा मुलगा घरी नाही आला अजून। का मारलं माझ्या मुलाला तुम्ही गट रचून? काय गुन्हा होता माझ्या मुलाचा? काय गुन्हा होता तुम्ही सांगा आम्हाला। घरी सांगितलं नाही आम्हाला। माझ्या मुलाला बाहेरच्या बाहेर नेऊन यांनी कट रचला। हे गुन्हेगार बाहेर फिरत आहेत। त्यांना अजून सजा झाली नाही। का सजा झाली नाही त्यांना सांगा तुम्ही। माझ्या गरीब मुलाला न्याय द्या। मला काहीच नको आहे, फक्त मला न्याय द्या। मी गरीब आहे, मला न्याय पाहिजे। मला दुसरं काहीच नको आहे। माझ्या मुलाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, माझा जीवही गेला तरी मी द्यायला तयार आहे। फक्त माझ्या मुलाला न्याय पाहिजे, दुसरं काहीच नाही पाहिजे मला। मी मोहन शेषराव गिरे, एज गिरे यांचे काका। माझ्या पुतण्याचा 14 तारखेला जो खून झाला त्यात जे 3 आरोपी पकडले गेले, बाकी आरोपी फरार आहेत। आम्ही SP साहेबाला च्या इकडे तक्रार केली असता आम्हाला SP साहेबांनी आश्वासन दिले आम्हाला त्याच्यात न्याय मिळावा ही अपेक्षा करतो त्यांच्याकडून। आणि ते SP साहेबांनी आम्ही पोलीस स्टेशन पातूर याच्या ते जे 3 आरोपी आहेत, फरार 3 आरोपी आहेत, त्यांच्याकडे त्यांची नावं दिलेली आहेत। त्यांनी त्याची चौकशी करून त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावे। दिनांक 14 जून 2026 रोजी सकाळी पहाटे सुमारे 5 ते 5:30च्या दरम्यान पातूर पोलीस स्टेशन हद्दीत आलेगाव येथे यश गिरे या आलेगाव येथील रहिवासी असलेल्या मुलाचा खून झाला होता। त्या संदर्भाने पातूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। तदनंतर नमूद गुन्ह्यात सहभागी असलेल्या 2 आरोपींना अटक करण्यात आली। तसेच तिसरा एक विधी संघर्ष बालक देखील त्यामध्ये समाविष्ट आहे। त्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच या गुन्ह्याचा सविस्तर आणखी तपास करून यामध्ये जर आणखी कोणी गुन्हेगार जर त्यात सामील असतील, संगनमत काही झाला असेल, त्या अनुषंगाने आम्ही तपास करून आरोपींविरुद्ध आणखी जास्त सबळ पुरावे गोळा करून त्यांच्याविरुद्ध मान्य न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करीत आहोत। यामध्ये आतापर्यंत 2 मेजर आरोपी आहेत, चैतन्य काळपांडे आणि जतीन क्षीरसागर, आणि तिसरा जो आहे तो विधी संघर्ष बालक आहे, म्हणजे वयाने लहान आहे। तर त्या संदर्भाने देखील कारवाई केलेली आहे। सर, ते परिवाराचं असं म्हणणं आहे, पीडित परिवाराचं, की अजित त्याच्यामध्ये 3 आरोपी आहे जे मास्टर माइंड आहे
तर त्यांच्यापासून त्यांच्या जीवाला खतरा आहे. त्यांच्यावर पण कारवाई करून त्यांना FIR मध्ये त्यांचे नाव टाकून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यात सहभागी करून घ्यावं. सदर गुन्ह्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचा सहभाग कसा होता हे निष्पन्न करण्यात आलेलं आहे. तसेच नमूद गुन्ह्याचा तपास हा सध्या प्राथमिक स्तरावर असून यामध्ये आणखी सखोल तपास करून यामध्ये जे लोक सहभागी असतील त्यांच्याविरुद्ध आम्ही कारवाई करीत आहोत. सर त्यामध्ये आमच्या जीवाला खतरा आहे सर. त्या लोकांकडून ते हिंडतात ते आणि काही इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर ते पोस्ट टाकत राहतात. तर त्यांच्यापासून त्यांना भीती आहे पुऱ्या परिवाराला. ते म्हणतात त्यांच्यावर म्हणजे थोडं त्यांचा दबदबा आहे, पैशानं भरपूर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचा मुलगा ज्या अर्थी त्याचा खून झालेला आहे त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. तरी देखील त्यांनी जे काही समजा आत्तापर्यंत आमच्याकडे पुरावे वगैरे सादर केले ते आम्ही गुन्ह्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि त्या गोष्टीवर देखील आम्ही पुढील तपास करीत आहोत. धन्यवाद. थँक्यू.